आपण पाहत आहात एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। चितळे बंधू, आपुलकीचं आणि चवीचं नातं 75 वर्षांचं। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। धनंजय मुंडेंनी सार्वजनिक कार्यक्रमात जाणं पुन्हा टाळलं। विमानाचं तांत्रिक कारण देत पिंपळनेरला जाणार नसल्याचं ट्विट। सुरेश धस यांच्यासोबत एकत्रित कार्यक्रम होता। फडणवीसांची चाकरी करा अन्यथा सरकारमधून बाहेर पडा। अमित शहांनी एकनाथ शिंदेंना तंबी दिल्याचा संजय राऊतांचा दावा, तर खोटं बोलण्याची मर्यादा असते, संजय शिरसाटांचं प्रत्युत्तर। नाशिकच्या मेळाव्यानंतर उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर वरिष्ठ नेत्यांची बैठक बोलावली। संजय राऊत, अनिल देसाई, सुभाष देसाई, चंद्रकांत खैरे, विनायक राऊतांसह अनेक बडे नेते उपस्थित। महापालिका निवडणुका आणि संघटना बैठकीच्या अजेंड्यावर। घाटकोपरमध्ये मांसाहार करण्यावरून मराठी कुटुंबांना अपमानकारक वागणूक दिल्याचा आरोप। कालच्या राड्यानंतर मनसे पदाधिकाऱ्यांची आज पुन्हा सोसायटीत धाव। मराठी कुटुंबाला त्रास दिल्याचा आरोप असलेल्याला जाब विचारला। पाणी प्रश्नासाठी अकोल्यात ठाकरेंच्या शिवसेनेची महापालिकेत तोडफोड। मलकापूर परिसरात 10 दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्यानं संताप। शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्या शिक्षक गिरीश फोंडेंविरोधातील कारवाई विरोधात कोल्हापुरात आंदोलन। राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली इंडिया आघाडी, संघर्ष समिती आणि शिक्षक संघटनांचं आंदोलन। मुंबईतील वांद्रे परिसरात ठाकरेंच्या शिवसेनेचा हंडा मोर्चा। पाणी टंचाई आणि गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्यानं महानगरपालिका बोर्डवर धडक। नाशिकचा अनधिकृत दर्गा हटवल्यावर आता सुप्रीम कोर्टाकडून कारवाईला स्थगिती। दर्ग्यासंबंधी कोर्टातल्या याचिकेची माहितीच नव्हती। नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांचं स्पष्टीकरण। श्रीगोंद्यातील संत शेख मोहम्मद महाराजांच्या मंदिर जीर्णोद्धारावरून वाद। वंशजांचा विरोध पण ग्रामस्थ मंदिर जीर्णोद्धारावर ठाम। बंडातात्या कराडकरही आंदोलनात सहभागी। राज्यात पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीची। 5वी पर्यंत तिसरी भाषा म्हणून हिंदी शिकावीच लागणार। नव्या शैक्षणिक धोरणात शिक्कामोर्तब। मुंबईतल्या मेट्रो 7A मार्गिकेवर भूमिगत बोगद्याचं खोदकाम पूर्ण। मुख्यमंत्र्यांची उपस्थिती। मुंबईतल्या विमानतळापर्यंत पोहोचणं सोपं होणार। पुढील वर्षीपर्यंत 150 किलोमीटर मेट्रो मार्ग पूर्ण करणार, फडणवीसांचा निर्धार। ठाण्यातील मीरा भाईंदरमध्ये 22 कोटी रुपयांचं कोकेन जप्त। 2 महिलांसह 3 आरोपी गजाआड। आंतरराष्ट्रीय दर्जाचं 14 किलो कोकेन जप्त।